शुभ सकाळ बालमित्रांनो. गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सगळ्यांना शुभ सकाळ आणि संक्रांत पण तिळगुळ घ्या, गोड बोला, छान छान, आहे की नाही. चला तर माझा आपण क्लास सुरू करणार आहोत आपला. आता आपण काय बघतोय, आपण जॉमेट्री बघतोय, भूमिती बघतोय. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितलं आहे, जॉमेट्री मध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितलं आहे बघा. आपण बघितलं आहे परिमिती म्हणजेच पेरिमीटर, आहे की नाही. अँगल आणि अँगल, टाइप्स ऑफ अँगल बघितलं, कोनांचे प्रकार, समांतर रेषा व लंब रेषा म्हणजेच पॅरलल लाईन आणि परपेंडिक्युलर लाईन बघितल्या आपण. नंतर आपण ट्रायंगल, स्क्वेअर आणि रेक्टँगल म्हणजे काय, म्हणजे त्रिकोण, चौरस, आयत म्हणजे काय हे बघितलं. त्यानंतर सर्कल बघितलं, सर्कलच्या सगळ्या कन्सेप्ट बघितल्या. त्यानंतर पेरिमीटर म्हणजेच परिमिती बघितली. आणि आज आपण अजून एक नवीन संकल्पना बघणार आहोत. बघा, ती संकल्पना खूपच छान आणि मस्त आहे आणि खूप मजेशीर आहे. यामध्ये पण तुम्हाला मजा येणार आहे. आणि ती संकल्पना आहे क्षेत्रफळ. म्हणजेच त्याला मराठीमध्ये क्षेत्रफळ म्हणतात आणि त्याला इंग्लिशमध्ये एरिया म्हणतात. एरिया मग कशाचा एरिया बघणार आपण, तर आयत व चौरस म्हणजेच रेक्टँगल आणि स्क्वेअर या दोन आकृत्यांचा किंवा दोन शेपचा एरिया आपण आज बघणार आहोत. तर हा एरिया कसा काढायचा, एरिया म्हणजे काय, एरियाचे सूत्रे काय, डेफिनेशन काय आहे किंवा त्याचं युनिट काय असतं हे आज आपण बघणार आहोत. अतिशय सोपं आहे बालमित्रांनो, त्यामुळे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकाल. बघा, म्हणजे एखाद्या आकृतीने पृष्ठभागावर व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ होय. क्षेत्रफळ कशाला म्हणायचं, एखादी आकृती आहे, कुठली पण आकृती आहे एखादी, आणि या आकृतीने, ही आकृती जी आहे या आकृतीने पृष्ठभागावर, पृष्ठभाग म्हणजे हा, व्यापलेल्या जागेचे माप. आता हे पृष्ठभागावर व्यापलेली ही जागा, ही पूर्ण जागा जी दिसते तुम्हाला पृष्ठभागावर, ही व्यापलेली जी जागा आहे, या जागेचं जे मेजरमेंट आहे किंवा माप आहे त्याला म्हणतात क्षेत्रफळ किंवा एरिया. म्हणजे किती, ही जागा किती आहे. समजा आपलं एक शेत असेल आणि आपण त्या शेताला असं कुंपण घातलं, हे आपलं शेत आहे, तर मग हे शेत किती आहे, शेताचं हे जे क्षेत्रफळ आहे, हे आतला भाग, आतील भाग है ना. पेरिमीटर म्हणजे बाहेरील भाग, आउटर साइड, ही पूर्ण 4 भाग. पण क्षेत्रफळ म्हणजे आतील हा पूर्ण भाग किती आहे याचं मापन करणे म्हणजेच एरिया मोजणे होय. कुठला पण भाग असू शकतो, कुठलाही असू शकतं. असं पण शेत असतं, हे की नाही, कोणाचं असं शेत असते, तर मग या शेताचं हे जे पूर्ण त्याच्या पृष्ठभागावर जी जागा व्यापलेली आहे, म्हणजे कुठल्याही आकृतीनं त्या पृष्ठभागावर व्यापलेली जी जागा आहे या जागेला म्हणतात एरिया किंवा क्षेत्रफळ. याला काय म्हणतात, एरिया किंवा क्षेत्रफळ. म्हणजे या जागेचे एरिया किती आहे. आपण घरात राहतो, आपल्या घरात, तर मग आपल्या घराचा एरिया किती आहे असं विचारतात लोक. मग तुम्ही नवीन घर घेतलं असेल, तुमच्या वडिलांना विचारतात किती फूट जागा आहे, किती स्क्वेअर फूट एरिया आहे तुमच्या जागेचा, घराचा, किंवा असं विचारतात की नाही. मग ते काय, तर त्याच्यात म्हणजे आपल्याला ते विचारत असतात की तुमच्या जागेचं हे जे एरिया आहे, हे तुमच्या म्हणजे जमिनीवर, म्हणजे पृष्ठभाग म्हणजे जमिनीवर व्यापलेली जी जागा आहे त्या जागेचं किती क्षेत्रफळ आहे, किती एरिया आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट एरियामध्ये मोजली जाते. कुठली गोष्ट, पृष्ठभागावर जी काही गोष्ट असेल त्याचा एरिया किती आहे असं आपण. आता समजा आपण बघूया की एक आता वस्तू घेते मी, हा ओके. आता समजा हा माझा हात आहे, या हातावर मी आता हे रबर ठेवलंय बघा, हे रबर आहे, खोड रबर, इरेझर. आता या इरेझरनी बघा, हे जो इरेझर दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, दिसतोय ना माझ्या हातावर, तर आता या इरेझरनी बघा किती जागा व्यापलेली आहे माझ्या हातावरची. हाताला म्हणून आपण पृष्ठभाग, पृष्ठभागावरची किती जागा या इरेझरनी व्यापलेली आहे हे बघा. एवढी जागा या इरेझरनी माझ्या हाताची व्यापलेली आहे. म्हणजे हे जी आतमधली जी जागा आहे, ही जी माझ्या हातावरची जागा आहे, याला म्हणतात क्षेत्रफळ म्हणजे एरिया. काय म्हणतात त्याला, क्षेत्रफळ म्हणजे एरिया. म्हणजे कुठलीही वस्तू असेल, ते वस्तू किंवा कुठलाही आकार असेल, त्या आकाराने पृष्ठभागावर व्यापलेली जागा म्हणजे त्या 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 आकाराचं क्षेत्रफळ. समजा आता हा बोर्ड आहे, आपण जो तुम्हाला व्हाईट बोर्ड दिसतो, हा व्हाईट बोर्ड ह्या भिंतीवर लावलेला आहे आपण. आता हा व्हाईट बोर्ड जेवढ्या जागेत आहे
तेवढ्या एवढी जागा या व्हाईट बोर्डने घेतली आहे भिंतीची एवढी जागा जर व्हाईट बोर्डने घेतलेली आहे म्हणजे या व्हाईट बोर्डचा हा एवढा एरिया आहे, म्हणजे त्याला म्हणतात क्षेत्रफळ आहे. आता आपण दोन आकृतींचं बघणार आहोत क्षेत्रफळ. आणि या क्षेत्रफळाचं एकक काय असतं, युनिट काय असतं, तर युनिट असतं बघा चौरस सेंटीमीटर. आता चौरस का बरं, तर त्याच्यात अशी चौरस किती बसतात, एक बाय एकचे चौरस किती बसतात, म्हणजे क्षेत्रफळ काढताना चौरस मीटरचा विचार केला जातो. चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर किंवा चौरस किलोमीटर. आता इथे चौरस म्हणजे काय, तर आता बघा इथं आता तुम्ही बघितलं होतं की हे माझ्या हातावर एवढं. आता इथे जर आपण सारखे स्क्वेअर केले याचे या जागेचे आपण जर सारखे स्क्वेअर तयार केले तर हे 10 स्क्वेअर होतात. म्हणजे किती क्षेत्रफळ आहे या जागेचं, हे जे इरेजर खोडरबर आकृती ठेवली होती आपण, या आकृतीचं किती एरिया आहे, तर 10 स्क्वेअर एवढं एरिया आहे. म्हणजे 10 चौरस एकक, 10 चौरस एकक. म्हणजे चौरसामध्ये युनिट मोजतात, स्क्वेअर मध्ये युनिट मोजतात. मग ते सेंटीमीटर असेल तर तेही चौरस सेंटीमीटर असेल, जर ते मीटर मध्ये असेल तर ते चौरस मीटर असेल, आणि जर ते किलोमीटर मध्ये असेल तर ते चौरस किलोमीटर असणार आहे. बघा आपण दोन गोष्टी बघितल्यात बालमित्रांनो, की एरिया म्हणजे काय. एरिया म्हणजे काय, तर एखाद्या आकाराने पृष्ठभागावर व्यापलेली जागा म्हणजे एरिया. आता हा एरिया कशाने मोजतात, एरियाचं युनिट काय आहे मोजण्याचं, तर ते आहे चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर किंवा चौरस किलोमीटर. चौरस का लावतात, तर एका स्क्वेअर नुसार त्याचं मेजरमेंट घेतात. जसं आपण बघितलं की इथे 10 स्क्वेअर बसणार आहे, म्हणून याचं युनिट काय केलं जातं, चौरस हे याचं म्हणजे स्क्वेअर हे याचं स्क्वेअर मीटर, स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर किलोमीटर असं म्हणतात. आणि हे याचं युनिट आहे. एवढं समजलं बालमित्रांनो तुम्हाला. आता आपण बघूया की आपण आता इथे दोन आकारांचं एरिया बघणार आहोत. सध्या तुम्हाला पाचवीला दोनच आकाराचं किंवा स्कॉलरशिपला दोनच आकाराचा एरिया आहे, आणि ते दोन आकार आहेत. एक आहे रेक्टँगल म्हणजेच आयत, आणि दुसरा आहे स्क्वेअर म्हणजे चौरस. आता यांची काही सूत्र दिलेली आहेत. आता याची काही सूत्र दिली आहे याचा एरिया काढायची, म्हणजे आयताचं क्षेत्रफळ काढायचं काही सूत्र दिलेलं आहे, आणि चौरसाचा एरिया काढायचं म्हणजे क्षेत्रफळ काढायचं हे सूत्र आहे. आता तुम्हाला माहित आहे, आपलं पहिल्याच युनिट मध्ये बघितलं आपण की आयत म्हणजे काय असतो आणि चौरस म्हणजे काय असतं. म्हणजे रेक्टँगल म्हणजे काय, तर त्याच्या समोरासमोरील बाजू कशा असतात, सारख्या असतात. आणि स्क्वेअर म्हणजे काय, तर त्याच्या चारही बाजू कशा असतात, समान असतात, सारख्या असतात. हे आपण पूर्वीच्याच युनिट मध्ये बघितलेलं आहे. मग आता बघा रेक्टँगलच्या सारख्या कोणत्या बाजू असतात, समजा ही बाजू जर 7 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 7च असते, ही 3 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 3 सेंटीमीटर असते. हे गृहीत आहे, लिहिलं नाही तरी चालतं. मग आता जर आपल्याला या रेक्टँगलचं जर एरिया काढायचं असेल किंवा आयतचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय करावं लागतं, म्हणजे ही लांबी आणि इंटू रुंदी, म्हणजे 7 इंटू 3 म्हणजे याचं काय येईल, चौरस सेंटीमीटर म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर याचं क्षेत्रफळ एरिया या आयताचं. हा जो रेक्टँगल आहे याचं इतके समजलं, म्हणजे लांबी गुणिला रुंदी. आयताचं जे क्षेत्रफळ आहे त्याला म्हणतात लांबी गुणिला रुंदी, लेंथ आहे, म्हणजे त्याला आपण म्हणू लांबी गुणिला रुंदी बरोबर आयताचं क्षेत्रफळ. ओके, लांबी गुणिला रुंदी बरोबर काय होईल, आयताचं क्षेत्रफळ होईल. आता स्क्वेअरचं बघूया. आता स्क्वेअर, आता समजा ही जर बाजू 4 सेंटीमीटर असेल, 4 सेंटीमीटर असेल तर ही पण 4 आहे, ही पण आहे, ही पण 4 आहे. 4 वेळा 4 ची बेरीज केल्यापेक्षा, आता जर आपण 4 वेळा 4 ची बेरीज केल्यापेक्षा 4 वेळा 4 ची बेरीज किती येतं बघा, किती येईल, 16. आणि ते जर 4 चा स्क्वेअर केला तरी आपल्याला 16 मिळते. आणि यावरूनच ते चौरसाचं क्षेत्रफळ तयार झालेलं आहे की बाजूचा वर्ग म्हणजे चौरसचं काय आहे, क्षेत्रफळ. म्हणजे कसं आहे, बाजूची लांबी गुणिला बाजूची लांबी, बाजूची लांबी गुणिला बाजूची लांबी, बाजू गुणिला बाजू.
कारण ही ही सारख्याच असतात ना, बाजू गुण्याला बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग म्हणजेच बाजूचा स्क्वेअर. अशा प्रकारे चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळतं. बघा बालमित्रांनो, 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे एरिया म्हणजे काय होते. एरिया म्हणजे काय होते, की एखाद्या आकृतीत पृष्ठभागावर व्यापलेल्या जागेला त्या आकृतीचं क्षेत्रफळ म्हणतात, आहे की नाही. आणि हे जे चौरस हे जे क्षेत्रफळ आहे त्याचं युनिट काय असतं, त्याचं एकक काय असतं, चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर किंवा चौरस किलोमीटर. ते चौरस मध्ये का मोजतात, कारण की एक चौरस एकक हा त्याचा एकक असतो किंवा एक स्क्वेअर, असे स्क्वेअर किती बसतील याच्यामध्ये असा विचार केला जातो. आयताचं जर एरिया काढायचं असेल किंवा रेक्टँगलचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. आणि चौरसाचं क्षेत्रफळ काढायसाठी आपल्याला सूत्र दिलेलं आहे बाजूचा वर्ग. चला तर बालमित्रांनो, आता आपलं तुम्ही राईट डाऊन केलं असेल तर आपण सगळे स्वाध्याय सोडवूया, काही प्रश्न घेऊया. बघा, आता यामध्ये एक लक्ष ठेवा बालमित्रांनो, की इथे प्रश्न समजून घेणे खूपच आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही प्रश्न चांगल्या रीतीने समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर काढता येणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रश्न अतिशय छान समजून घ्या. बघा, एका आयताची लांबी व रुंदी, एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. हा क्वेश्चन 2019 म्हणजे मागच्याच वर्षी आलेला आहे. लेट दिस ॲज 24 चौरस सेंटीमीटर, 40 चौरस सेंटीमीटर, 100 चौरस सेंटीमीटर, 96 चौरस सेंटीमीटर. बघा, आपण आता प्रश्न परत बघूया बालमित्रांनो. ओके, नीट समजून घेऊया आपण प्रश्न. तर काय आहे, पहिले आहे पहा, एका आयताची, त्याला काढा रेक्टँगल, एक रेक्टँगल. प्रत्येक शब्दाचा अर्थ लावायचा. लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर आहे. म्हणजे ही 12 सेंटीमीटर आहे आणि ही 8 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती. आता आपण परिमिती काढून घेऊ या आयताची परिमिती. पेरिमीटर तुम्हाला माहित आहे, ही 12 आहे तर ही पण 12 असणार आहे, ही 8 आहे तर ही 8 असणार आहे. मग किती होईल याची परिमिती. बघा, 40 चौरस 40 सेंटीमीटर याची परिमिती होईल. झालं, ही 40 झाली. आता त्याचं काय म्हणणं आहे, मग एवढीच परिमिती असलेल्या चौरसाची, म्हणजे आता एक स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअरची सुद्धा परत 40 एवढीच परिमिती आहे, म्हणजे पेरिमीटर आहे. म्हणजे प्रत्येक बाजू किती राहील, सहज समजते तुम्हाला. प्रत्येक बाजू किती राहील, 10 राहील. कारण परिमिती किती आहे, पेरिमीटर किती आहे, 40.
40 आहे म्हणजे प्रत्येक बाजू 10 ची असणार आहे. जर तुम्ही 40 डिवायडेड बाय 4 केलं तरी तुम्हाला 10 आन्सर मिळतं. किंवा तुम्ही डायरेक्ट तुमच्या डोक्याने विचार केला की जर 40 आहे परिमिती, मग प्रत्येक बाजू किती सारखी असते चौरसाची हे पण तुम्हाला माहित आहे, आपण शिकलो. समान मापाच्या चारही बाजू असतात, त्याच्यामुळे एक 10 आहे तर बाकीच्या 10. मग आता हे झाले 40. आता या चौरसाचे क्षेत्रफळ किती ते सांगा. याचं आता मग याचा जर एरिया काढायचा असेल, या क्षेत्रफळाचा एरिया काढायचा असेल तर आपल्याकडे सूत्र आहे बाजूचा वर्ग म्हणजे स्क्वेअर. म्हणजे 10 चा स्क्वेअर काय होणार आहे, 10 × 10 म्हणजेच 100 चौरस सेंटीमीटर. हे आपलं उत्तर आहे, 100 चौरस सेंटीमीटर. कुठे उत्तर आहे मग हे आन्सर नंबर 3 मध्ये हे उत्तर आहे आणि म्हणून आपलं उत्तर आहे राईट आन्सर आहे आपला आन्सर नंबर 3 इज अवर राईट आन्सर. चला पटकन राईट डाऊन करा. बघा किती सोपं आहे, छान आहे ना, सोपं आहे ना. मला चॅट मध्ये लिहा पटापट, सोपं आहे की नाही. लिहून पाठवा बालमित्रांनो, सोपं आहे की नाही, पटापट लिहा सगळ्यांनी. बघा आता आपण दुसरा क्वेश्चन घेऊया. एका आयताचे क्षेत्रफळ, एका आयताचे क्षेत्रफळ 1200 चौरस सेंटीमीटर असून त्याची रुंदी 20 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताची परिमिती किती असेल. ऑप्शन नंबर 1 इज 100 सेंटीमीटर. Option number 2 is 160 centimeter. Option number 3 is 80 centimeter. Option number 4 is 120 centimeter. बघा बालमित्रांनो, तुम्हाला आधीपासून सांगितलंय की प्रत्येक प्रश्न सोडवताना तो प्रत्येक प्रश्न वाचायचा आणि त्याचे जे शब्द दिलेले आहेत ते प्रत्येक शब्द बघायचे की त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. आता इथं काय दिलंय बघा, एका आयताचे क्षेत्रफळ. बघा एक सरळ सरळ सांगितलं त्यांनी, रेक्टँगल आहे आणि या रेक्टँगलचा जो एरिया आहे तो 1200 चौरस सेंटीमीटर आहे आणि त्याची जी रुंदी आहे ती 20 सेंटीमीटर आहे. ही 20 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताची परिमिती किती असेल. बघा आता परिमिती विचारली आता, ही 20 आहे. तर आता आपण काय करूया की या हे जे एरिया आहे या एरियाला 20 ने भाग देऊया. या जर आपण एरियाला 20 ने भाग दिला तर आपल्याला काय मिळेल, लांबी मिळेल. कारण रुंदीला आपण काय करतोय, भाग देतोय. बघा जर आपण याला भाग दिला तर भाग बसतो. कितीचा भाग बसतो, बघा
6चा भाग बसतो, 6चा. 600 6 2 जा 12, म्हणजे 26 जा 120. 0 मग घेतलं 0 0 म्हणजे 60 आली. 60 काय आहे, ही आपली रुंदी आहे. 60 सेंटीमीटर काय आहे, रुंदी आहे. 20 सेंटीमीटर काय आहे, रुंदी, आणि 60 सेंटीमीटर काय आहे, लांबी. 20 सेंटीमीटर काय आहे, रुंदी, आणि 60 सेंटीमीटर काय आहे, लांबी. बघा आता आपल्याला जर हे बरोबर आहे की नाही हे पाहायचं असेल तर 60 × 20 करून बघायचं, कारण एरिया दिलेला आहे ना, रेक्टँगलचा एरिया दिला आहे. 60 × 20 केलं तर काय उत्तर मिळतं आपल्याला, 1200 चौरस सेंटीमीटर. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. 60 जे आपण काढलंय ते उत्तर बरोबर आहे. म्हणजे आपण इथपर्यंत बरोबर आलोय. आता त्यांचं म्हणणं आहे की त्या आयताची परिमिती किती असेल, पेरिमीटर. आता पेरिमीटर साठी माहिती आहे तुम्हाला, ही 60 आहे म्हणून ही पण काय आहे, 60च आहे. ही 20 आहे म्हणून ही सुद्धा 20 आहे. आता आपल्याला काय करावं लागते, पेरिमीटर साठी काय करावं लागते, परिमितीसाठी काय करावं लागते, चारी बाजूची बेरीज, आउटर साइड आहे ना. म्हणजे 60 + 20 + 60 + 20 किती येईल याचं उत्तर, 160 सेंटीमीटर. 160 सेंटीमीटर. बघा तर 160 सेंटीमीटर आली आहे पेरिमीटर. मग कुठे आहे ऑप्शन, ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. समजलं का बालमित्रांनो. बघा आपण काय केलं, पहिले आपल्याला एरिया माहित होता रेक्टँगलचा, तो एरिया माहित, आणि एक रुंदी माहिती होती, त्याची रुंदी किती आहे. आता या रुंदीला जर आपण एरियाने डिवाइड केलं, म्हणजे एरियाला डिवाइड केलं रुंदीने, तर आपल्याला काय मिळाली, लांबी मिळाली. उत्तराला आपल्याला लांबी मिळाली. आपण टॅली करून पाहिलं, 60 × 20 केलं तर 1200 उत्तर येतं, म्हणजे आपलं 60 आन्सर बरोबर आहे. आणि पेरिमीटर जर पाहिजे असेल तर आपल्याला चारही बाजूंची बेरीज असते. मग आपण काय केलं, चारही बाजूंची बेरीज केली तर ती आली 160 सेंटीमीटर. म्हणजे आपलं आन्सर, राईट आन्सर इज अवर ऑप्शन नंबर 2. पटकन राईट डाऊन करा. पटापट लिहित जा बालमित्रांनो. बघा 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 सेंटीमीटर आहे. त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. हा जो क्वेश्चन आहे हा आलेला आहे 2018 ला. बघा ऑप्शन नंबर 1 आहे 576 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2 आहे 484 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 3 आहे
441 चौरस सेंटीमीटर आणि ऑप्शन नंबर 4 आहे 169 चौरस सेंटीमीटर. 169 चौरस सेंटीमीटर. बघा बालमित्रांनो, आता आपण क्वेश्चन रिपीट करूया. 6 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताची परिमिती. ओके, चला आयत काढा, रेक्टँगल काढा. रुंदी किती आहे? 6 सेंटीमीटर. ओके, आणि त्याची परिमिती किती आहे? परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज किती आहे? ती आहे 34 सेंटीमीटर. ओके, आता ही 6 आहे म्हणजे ही किती असली पाहिजे? 6च असली पाहिजे, तुम्हाला माहितच आहे. मग आता हे 6 आणि 6 किती झाले? 12. आता 34 पूर्ण आहे चारही बाजूंची, त्याच्यामधून ही 12 आपण मायनस करू. आपण जर ही 12 मायनस केली तर आपल्याला आन्सर मिळतं 22 सेंटीमीटर. म्हणजे ही आणि ही गेली तर 22 उरली. म्हणजे हे दोन 22 आहेत, हे दोन्ही सारखे असतात. ह्या दोन्ही सारखे असतात म्हणजे 22 सेंटीमीटरला 2 न भागावं लागेल आपल्याला, आणि त्या दोघी सारख्या असतात. तुम्ही जर असं साधा जरी विचार केला की ह्या दोन्ही सारख्या असतात, 22 आहे म्हणजे एक 11 ची आणि दुसरी 11 ची, तरच ते दोघी मिळून कितीच्या होतील? 22 च्या होतील. बघा आता कसं झालं की ही परिमिती आपण काढली, आपल्याला चारही बाजू मिळाल्या. आता आपल्याला चारही बाजू मिळाल्या तर त्याचं म्हणणं आहे त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या, आता त्याची ही जी लांबी आहे या रेक्टँगलची लांबी, याची दुप्पट बाजू, दुप्पट म्हणजे किती होईल? 22 सेंटीमीटर असलेल्या चौरसाचं, बघा याची 22 एक बाजू 22 सेंटीमीटर असेल, याची दुप्पट लांबी, याची लांबी आपल्याला पहिले काढून घ्यावी लागली. याची लांबी आपण काढली, ती आहे 11 सेंटीमीटर. याच्या दुप्पट म्हणजे ते होईल 22 सेंटीमीटर. असा एक स्क्वेअर आहे की त्याची दुप्पट याची एक बाजू आहे. या स्क्वेअरची एक बाजू काय आहे? 22 सेंटीमीटर. पण याचा एरिया आपल्याला काढायचा आहे किंवा क्षेत्रफळ काढायचं आहे. त्याचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग म्हणजेच 22 चा वर्ग म्हणजेच 22 इंटू 22, आणि त्याचं उत्तर येणार आहे 484 चौरस सेंटीमीटर. कुठे आहे आन्सर? 484 आन्सर कुठे आहे? हे ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. चला पटापट लिहा. झालं का बालमित्रांनो? लिहून झालं का तुमचं? चला, समजते बालमित्रांनो? सोपं वाटते तुम्हाला? सोपं वाटते बालमित्रांनो? बघा, समजून घेतलं की सोपं वाटतं. सगळ्यांनी अटेंटिव्ह राहायचं क्लासला, म्हणजे मग तुम्हाला सोपं जातं. बघा आपण आता पुढला प्रश्न बघूया. ट्वेंटी सेंटीमीटर बाजू असलेल्या 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे
क्षेत्रफळ काढा. बघा आपण क्वेश्चन 2019 ला येऊन गेलाय, म्हणजे 2 क्वेश्चन आले होते, म्हणजे किती महत्वाचा भाग आहे बघा हा. याच्यावर 2 क्वेश्चन येऊन गेले याच भागावर. 400 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2 इज 100 सेंटीमीटर. सेंटीमीटर बघा, क्षेत्रफळ हे सेंटीमीटर मध्ये येत नाही, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की हे ऑप्शन आपलं असू शकत नाही उत्तर. 200 चौरस सेंटीमीटर आणि आपलं फोर्थ आहे 150 चौरस सेंटीमीटर. बघा आता आकृती दिलेली आहे त्यांनी, या आकृतीवरून काढायचं आहे आपल्याला. ही एक स्क्वेअरची आकृती दिली आहे त्यांनी, त्याच्यामध्ये हा छायांकित केलेला भाग, यालाच म्हणतात रेखांकित भाग, छायांकित भाग, आणि याचा अर्धा. ओके, आता पहा पहिल्यापासून लक्षात घ्यायचं 20 सेंटीमीटर बाजू, म्हणजे याची एक बाजू किती आहे 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. आता याचं बाजू किती आहे, आता आपल्याला पूर्ण मोठ्या चौरसाचं पहिले क्षेत्रफळ काढायचं आहे. बाजूचा वर्ग, एक बाजू दिलेली आहे 20, तर 20 चा वर्ग किती होते 20 into 20, तो होते 400 चौरस सेंटीमीटर. बघा आता 400 चौरस सेंटीमीटर या मोठ्या पूर्ण चौरसाचं मोठ्या स्क्वेअरचं क्षेत्रफळ झालं. आता याचे जर असे 4 भाग केले असतील, समान 4 भाग झाले असतील या चौरसाचे, तर एकाचं किती होईल समजा 400 पूर्ण याचं आहे, आणि याचे जर 4 भाग केले तर एका याचं किती होईल, एका या स्क्वेअरचं होईल 100. किती होईल 100 चौरस सेंटीमीटर. डोकं लावा तुम्ही बाळ. जर 400 या पूर्ण याचं आहे, पूर्ण मोठ्या स्क्वेअरचं एरिया 400 आहे, त्याचे सेम टू सेम 4 भाग केले आहे, 4 भाग केले आणि प्रत्येक भाग 100 झाले 400. आता या 100 मधला अर्धा घेतला, म्हणजे या 100 मधला अर्धा घेतला तो झाला 50, म्हणजे टोटल किती होईल हे 150 चौरस सेंटीमीटर. हे रेखांकित केलेला हा 100 चा आणि हा 50 चा, असा टोटल 150 चौरस मीटर. हे जे रंगवून दिलेलं आहे, रेखांकित केलेला आहे, याचा एरिया काढला आपण, या एवढ्याचा एरिया काढला, तो आहे 150 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. थोडं डोकं लावायचं बालमित्रांनो. 400 आहे ना, मग 4 सारखे भाग केले आहे ना, एक 100चा भाग असला पाहिजे. मग चला पटकन राईट डाऊन करा, म्हणजे आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जाता येईल. चार सेंटीमीटर बाजू असलेला चौरस, 4 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस आणि लांबी 8 सेंटीमीटर व रुंदी 2 सेंटीमीटर असलेल्या आयताच्या क्षेत्रफळामधील फरक किती. 1 0
चौरस सेंटीमीटर, 2 16 चौरस सेंटीमीटर, 8 चौरस सेंटीमीटर, 32 चौरस सेंटीमीटर. बघा, प्रश्न नीट वाचून घेऊ आपण, प्रश्न नीट समजून घेऊया की बघा 4 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस, चौरस काढा, चौरस काढला, किती आहे 4 सेंटीमीटर एक बाजू. आता जर याचं क्षेत्रफळ जर काढलं आपण तर याचं क्षेत्रफळ काय आहे, बाजूचा वर्ग म्हणजेच 4 चा वर्ग, 4 चा वर्ग म्हणजे 4 × 4 म्हणजेच ते झालं 16. चला एवढं क्लिअर, ओके. आणि लांबी 8 सेंटीमीटर व रुंदी 2 सेंटीमीटर. बघा म्हणजे हा आयत आहे, ही किती आहे 8 सेंटीमीटर आहे लांबी आणि रुंदी किती आहे 2 सेंटीमीटर. आता याचा एरिया काढायचा असेल तर याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी म्हणजेच 8 × 2 हे झालं 16 चौरस सेंटीमीटर आणि हे झालं 16 चौरस सेंटीमीटर. आता काय म्हणते, या क्षेत्रफळामधील फरक किती, डिफरन्स किती, डिफरन्स किती आहे दोघांमध्ये, हे दोघांमध्ये डिफरन्स किती आहे, 16 मधून 16 मायनस केले तर काय उरला 0. म्हणजे काय आहे डिफरन्स या दोघांमधला 0. मग याचं आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट 0 चौरस सेंटीमीटर हा यांच्या दोघांमधला काय आहे डिफरन्स आहे, दोघांच्या क्षेत्रफळामधला डिफरन्स आहे. चला राईट डाऊन करा पटकन. समजते बालमित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना समजते बेटा, व्यवस्थित काळजीपूर्वक करा. 8 मीटर रुंदी असलेल्या एका आयताकृती जागेचे क्षेत्रफळ हे 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौरस मीटरने जास्त आहे. बघा इथे मीटर हे युनिट आहे, तर त्या आयताकृती जागेची लांबी किती असेल, ऑप्शन नंबर 1 आहे 64 मीटर, ऑप्शन नंबर सेकंड आहे 9 मीटर, ऑप्शन नंबर थर्ड इज 15 मीटर, ऑप्शन नंबर फोर्थ इज 12 मीटर. बघा चला आता सॉल्व करू आपण हे.
क्वेश्चन सॉल्व करूया. 8 मीटर रुंदी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ. बघा आता हे 9 मीटर बाजू असलेला, आता 9 मीटर बाजू असलेला स्क्वेअर काढला आपण. स्क्वेअर तुम्हाला माहित आहे 9 सेंटीमीटर. याचा जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर बाजूचा वर्ग म्हणजेच 9 चा वर्ग म्हणजेच 9 × 9 म्हणजेच उत्तर आलं आपलं 81 चौरस मीटर. कारण हे मीटर मध्ये असल्यामुळे मीटर. 9 मीटर आहे, सॉरी ही सेंटीमीटर नाहीये, हे मीटर आहे. 9 मीटर आहे. 9 मीटर असल्यामुळे हे 81 चौरस मीटर आलं. ओके. आता आपण याचं काढलं कारण ते चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौरस मीटरने जास्त आहे. म्हणजे किती आहे 81. याच्यापेक्षा किती ना जास्त आहे 15 ना जास्त आहे. कोणाचं आयताचं किती आहे मग हे झालं 96 चौरस मीटर. आता हे 96 चौरस मीटर कोणाचं आहे ते रेक्टँगलचं आहे. रेक्टँगलचं. आता काय म्हणते की या रेक्टँगलची, हा जो रेक्टँगल आहे या रेक्टँगलची त्यांनी काय दिलेलं आहे, एरिया आला आपल्याला माहित झाला 96 चौरस मीटर आहे आणि 8 मीटर त्याची रुंदी आहे. 1 मीटर काय त्याची रुंदी. आणि त्यांनी आपल्याला हे विचारलं याची लांबी किती हे काढायची आपल्याला, याची किती. आता हे काढायसाठी काय करावं लागतं की आपल्याजवळ एरिया आहे ना, एरिया आहे. आता मग आपल्याला काय करावं, एरियाला या रुंदीने डिवाइड करावं लागेल. डिवाइड केलं की आपल्याला ही लांबी मिळेल. मग 8 1 जा 8 1 8 2 जा 16 म्हणजे 12 मीटर. 12 काय राहील 12 मीटर. आता 12 मीटर ही काय आहे याची, या आयताची लांबी आहे 12 मीटर. ओके. म्हणजे आता 12 मीटर ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर 12 मीटर. बघा कसं काढलं, बरोबर लक्षात ठेवायचं बालमित्रांनो आणि तसंच काढायचं. पटकन राईट डाऊन करा. पटापट राईट डाऊन करा बालमित्रांनो. तुम्ही सगळे मला लिहून छान व्हॉट्सअपला पाठवता. तुम्ही लिहिलेलं राईट डाऊन केलेलं सगळं पाठवता तुम्ही. खूप छान छान बालमित्र आहेत ती माझी. शेजारी आकृतीत काही चौरस दाखवले आहेत. काही चौरस दाखवले आहेत. आकृतीच्या मोकळ्या भागात, आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे, आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील, आणखी किती चौरस बसतील. बघा कुठे पण कुठल्या पण आकृतीच्या जागेत किती चौरस बसतील म्हणजे त्याचं क्षेत्रफळ. म्हणून चौरस हे युनिट आहे त्याचं. 64 इथवा 40 28 25 आणि 18. आकृती काढून घेऊया आपण. बघा आकृती कशी आहे.
बघा ही अशी आकृती दिलेली आहे. बघा बालमित्रांनो, आकृती पाहून घ्या तुम्ही. त्यांनी म्हटलं आहे की ही आकृतीत काही चौरस आहे आणि या मोकळ्या जागेत असेच किती चौरस मिळतील. आता पहा, असेच किती चौरस मिळतील म्हणजे आपल्याला काय करावं लागते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 12 दिलेले आहेत. आता 12 दिलेले आहेत आणि जर तुम्ही याच्या अशाच्या अशा रांगा केल्या, आपल्याजवळ 12 आहे आणि जर आपण अशाच्या अशा रांगा केल्या, याच्या एक रंग कितीचे, 1 2 3 4 5 6 7 8 अशा 8 8 च्या आपल्याला किती रांगा मिळणार आहे, बघा 8 8 च्या किती रांगा मिळणार आहे, 5. 8 8 चे 5 रांगा सगळ्या. वाटल्यास तुम्हाला दाखवायसाठी पूर्णच तयार करून घेऊया आपण. बघा, जर 8 8 च्या 5 रांगा पूर्ण तयार झाल्या तर पूर्ण टोटल किती चौरस होतील तयार, किती स्क्वेअर होतील, तर ते होतील पूर्ण टोटल जे टोटल दिलेले आहे स्क्वेअर ते होतील 40. दिले किती होते त्याने, 12. आता आपण जर 40 मधून 12 मायनस केले तर किती होते आन्सर, आन्सर येते 28. त्यांनी काय म्हटलं की शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत, 12 दाखवले होते. आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे किती चौरस बसतील, तर अजून किती चौरस बसतील तिथे, 28 चौरस बसतील. आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर, 28 चौरस. चला पटकन लिहा. पुढचा प्रश्न बघूया बालमित्रांनो. अतिशय सोपा प्रश्न होता. तुम्हाला समजते ना, सोपं वाटते ना बालमित्रांनो. चला पटापट चॅट मध्ये लिहून पाठवा, तुम्हाला बरोबर वाटते की नाही, सोपं वाटते की नाही, इझी वाटते की नाही. बालमित्रांनो चला मला चॅट मध्ये लिहून पाठवा बेटा. ओके, तोपर्यंत मी पुढचा क्वेश्चन लिहून घेते. बाजू 15 सेंटीमीटर असलेल्या एका चौरसाकृती कापडाच्या तुकड्यातून 2 सेंटीमीटर बाजू असलेला एक चौरस कापला. तर मूळ चौरसाकृती तुकडा व शिल्लक राहिलेला तुकडा, मूळ चौरसाकृती तुकडा व शिल्लक राहिलेला तुकडा यांच्या क्षेत्रफळातील फरक काढा. डिफरन्स काढा म्हणजे मायनस करावं लागते आपल्याला, सबट्रॅक्शन करावं लागते. ऑप्शन नंबर 1 इज 221 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2 इज 4 चौरस सेंटीमीटर.
ऑप्शन नंबर 3 इज 169 चौरस सेंटीमीटर and option number 4 is 26 चौरस सेंटीमीटर. आता एक लक्षात घ्या बालमित्रांनो की हा जो स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअरचा नेहमी एरिया जो असतो तो एरिया काय असतो, कुणाचा तरी वर्ग असतो. हा कुणाचाच वर्ग नाही, त्याच्यामुळे हे आन्सर असू शकत नाही. असा विचार करायला शिका बालमित्रांनो की 4 पैकी कुठला ऑप्शन नाहीच आहे, ते नाहीच आहे, त्याचा विचारच नाही करायचा आहे आपल्याला. आता बघू आपण आता काय आहे की बाजू 15 म्हणजे बाजू 15 असलेला चौरस, तुम्हाला माहिती आहे चौरस असा कापड आहे, त्याची एक बाजू किती आहे 15 सेंटीमीटर. आता एक बाजू जर 15 सेंटीमीटर असेल तर त्याचा एरिया काय होईल, स्क्वेअरचा वर्ग, 15चा वर्ग म्हणजे 15 इंटू 15 ते झाले 225. ओके. मग आता या चौरसा किती कापडातून त्यांनी 2 सेंटीमीटर बघा एवढा तुकडा कापला आहे 2 सेंटीमीटरचा. आता याचं जर 2 सेंटीमीटर या या याच्यामधून यांनी एवढा हा कापला, एवढा हा याच्यातून कापून टाकला म्हणजे इथे झालं बाजूचा वर्ग, 2 चा वर्ग, 2 चा वर्ग किती होईल मग 4. आता हे आणि हे या दोघांमधला फरक किती होते, डिफरन्स काढा या दोघांच्या क्षेत्रफळातला. म्हणजे 225 मायनस 4 किती होते 221 चौरस सेंटीमीटर. बघा कुठे आहे मग हे उत्तर, हे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ला, म्हणून ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. सोपं वाटत आहे बालमित्रांनो तुम्हाला? मायन्यूटली लक्ष द्या, बरोबर सोपं जातं. काळजीपूर्वक जर लक्ष दिलं क्लासकडे तर एकदम सोपं जातं तुम्हाला, कठीण काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, खूप आणि खूपच सोपं आहे, फक्त तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. बघा बालमित्रांनो पुढचा क्वेश्चन बघा. एका आयताची परिमिती 60 सेंटीमीटर असून एका आयताची परिमिती म्हणजे माहिती आहे तुम्हाला पेरिमीटर 60 सेंटीमीटर असून क्षेत्रफळ 200 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्याची लांबी व रुंदी, तर त्याची लांबी व रुंदी पुढील प्रमाणे राहील. ऑप्शन नंबर 1 आहे. इलेवन and 90. ऑप्शन नंबर 2 आहे 80 व 12. थर्ड आहे 20 व 10 and फोर्थ आहे 30 आणि 70. बघा अतिशय सोपा आणि छान प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. सोपा कसा आहे प्रश्न बघा की त्यांनी काय म्हटलं आहे की एका आयत आहे, रेक्टँगल आहे, या रेक्टँगलची जी परिमिती आहे, परिमिती ती 60 सेंटीमीटर आहे.
आणि एरिया किती आहे, एरिया दिलाय 200 चौरस सेंटीमीटर. आता जर एरिया दिलाय तर मग हे गुणिले हे असते, लांबी गुणिले रुंदी. मग जर आपण 11 आणि 19 केले तर त्याचा आन्सर किती येते, 209. 18 इंटू 12 केले त्याचा आन्सर येते 212. 20 आणि 10 केले याचा 100 येते 200. आणि 13 इंटू 17 केलं त्याचा 100 येते, त्याचा आन्सर येते 221. बघा याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं दोघांचं तर ते येते 209. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 220, 212. याचं केलं तर 200 आणि याचं केलं तर 221. मग आपल्याला काय पाहिजे आहे, 200 चौरस सेंटीमीटर. मग 200 चौरस सेंटीमीटर आपल्याला इथे आन्सर मिळत आहे. म्हणजे आपलं आन्सर काय आहे, 20 आणि 10. बघा ही 20 आहे, ही 10 आहे, ही 20 आणि ही 10 आहे. बघा चौघांची बेरीज केली तर 60 मिळते. 20 20 40 50 आणि 60 म्हणजे परिमिती 60, पेरिमीटर 60 सेंटीमीटर. म्हणजे असं पण तुम्हाला जावं लागेल. कधी कधी तुम्हाला ऑप्शन पडताळून पाहावं लागतील. बघा या दोघांची बेरीज केली तर 209 आलं. या दोघांची या दोघांचा गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन केलं तर 209 आलं. या दोघांचा गुणाकार केला तर 212 आलं. या दोघांचा गुणाकार केला तर 200 आलं. या दोघांचा गुणाकार केला तर 221 आलं. मग आपल्याला 200च पाहिजे ना. म्हणजे मग आपलं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. चला आता आपला लास्ट क्वेश्चन बघूया. बघा मॅडम मित्रांनो, तुम्हाला आवडते आहे का? तुम्हाला जर आवडत असेल, समजत असेल, सोपं जात असेल तर पटापट व्हिडिओला लाईक करा, तुमच्या क्लासला लाईक करा. तुमचाच क्लास आहे हा, तुम्हीच लाईक केलं पाहिजे तुमच्या क्लासला सगळ्यांनी मिळून, आहे की नाही. चला पटापट शेवटचा प्रश्न घेऊया. 12 मीटर रुंदी असलेल्या एका आयताचे क्षेत्रफळ 2004 चौरस मीटर आहे. त्याची लांबी कितीने कमी करावी म्हणजे 144 चौरस सेंटीमीटर चौरस मीटर क्षेत्रफळाचा चौरस मिळेल. क्षेत्रफळाचा चौरस मिळेल. ऑप्शन नंबर 1 इज 12 मीटर, सेकंड 5 मीटर, थर्ड 10 मीटर, फोर्थ 7 मीटर. बघा आता आपण हा क्वेश्चन समजून घेऊया. लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पटकन होतो. बघा काय दिलं आहे, 12 सेंटीमीटर रुंदी. एक काय दिलेलं आहे, रेक्टँगल दिलाय. रुंदी दिली आहे 12 सेंटीमीटर. एरिया दिलाय 204 चौरस मीटर. हे पण 12 मीटरच आहे. ओके. आता त्यांनी म्हटलं आहे की ही लांबी काढा. आणि त्याची लांबी मग आपल्याला कमी, पहिले आपण लांबी काढून घेऊ. लांबी काढायला काय करतो आपण, या क्षेत्रफळाला रुंदीने काय करतो, भाग देतो. तर इथे आपण भाग दिला. बघा 12 नी जर 204 ला भाग दिला तर 17 उत्तर येतं. म्हणजे ही जी लांबी आहे ही किती आहे, 17 मीटर. चला काढली आपण. आता त्याची लांबी कितीने कमी करावी म्हणजे
144 चौरस सेंटीमीटरचा क्षेत्रफळाचा चौरस मिळेल. आता आपल्याला चौरस मिळेल. चौरस किती आलं पाहिजे क्षेत्रफळ? 144 चौरस मीटर क्षेत्रफळ आलं पाहिजे या स्क्वेअरचं. मग याची बाजू किती असेल? 17 पेक्षा किती कमी केली पाहिजे? तर 17 पेक्षा किती कमी केली तर आपल्याला हे आन्सर मिळते. तर तसं बघितलं तर हा बाजूचा वर्ग आहे. बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग किती दिलेला आहे? 144. मग हा कितीचा वर्ग आहे? तर हा कितीचा वर्ग आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे. हा वर्ग आहे 12 चा. हे 12 × 12 केले तर 144 मिळतात. म्हणजे आता ही जर 12 मीटर पाहिजे आपल्याला, ही 12 मीटर जर असेल, ही प्रत्येक 12 मीटर असेल तर त्याचे आन्सर काय मिळणार आपल्याला? 144 चौरस मीटर. आता ही 12 मीटर आहे, तर या 17 मधून किती वजा केलं तर 12 मिळते? म्हणजे 17 मधून कितीनं कमी केलं, तेव्हा लांबी कितीनं कमी करावी, याची लांबी कितीनं कमी केली तर कितीनं कमी करावं लागते? 17 मधून 12 जर करायची असेल तर आपल्याला 5 मीटरनी लांबी कमी करावी लागेल, तर आपल्याला एरिया 144 चौरस मीटर मिळेल. म्हणजे याच्यापेक्षा 5 मीटरनं जर ही लांबी कमी केली तर हा जो स्क्वेअर आहे आपला, या स्क्वेअर आपल्याला कितीचा मिळेल? आपल्याला 144 एरिया असणारा आपल्याला स्क्वेअर मिळेल. चला तर बालमित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना आवडलं का आजचा क्लास? मजा वाटली? सोपा वाटला? इझी वाटलं? अतिशय सोपं आहे जर तुम्ही चांगल्या रीतीने समजून घेतलं तर. खूप खूप सोपं आहे आणि तुम्ही पटापट करू शकता. चला तर बालमित्रांनो, अतिशय छान रीतीने तुम्ही समजून घ्या आणि प्रत्येक वेळेस छान अटेंटिव्ह राहा क्लासमध्ये, कारण आता तुमचा जवळपास सिलेबस आटपत येत आहे. बालमित्रांनो, तुम्ही राईट डाऊन केलं असेल, सगळ्यांनी छान राईट डाऊन करा, अभ्यास करा. आज आपण एवढेच क्वेश्चन सोडवले, तुम्ही बाकीचे पण सोडून पहा. त्यात जर तुम्हाला अडचण आली तर मला मात्र नक्की विचारा, व्हॉट्सअपवर विचारा, वैयक्तिक फोन करून विचारला तरी चालेल. आणि तुम्हाला त्यात अडचण असेल तर मला सांगा. चला बालमित्रांनो, आता कशाची वेळ झाली आहे बरं? चला बाय 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 बाय.